नमस्कार, मी मनीषा. माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज मी बनवते तिखट मिठाच्या पुऱ्या. तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया. तर पहिल्यांदा आपल्याला मिक्सरमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरे त्याचं वाटण करून घ्यायचं. साधारण 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि एक 8-10 हिरव्या मिरच्या घेतलीत मी. तिखट कमी जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि साधारण 1 पाऊण वाटी चण्याचं पीठ. आता सगळं एकत्र करून घ्यायचं. आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं थोडंसं तेलाचं मोहन करून घालायचं आहे. साधारण 3-4 चमचे मी त्याच्यामध्ये मोहन करून घातलं आहे. आता हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकत्र. पहिल्यांदा मी चमच्याने करून घेते कारण थोडंसं तेल गरम लागेल म्हणून. त्याच्यानंतर हाताने आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हिंग, थोडेसे सफेद तीळ, त्याच्यानंतर थोडासा जिऱ्या धण्याची पूड टाकायची. तुम्ही एकत्र टाकली तरी चालेल, वेगवेगळी टाकली तरीसुद्धा चालेल. हळद, थोडीशी मिरची पूड, कारण आपण अगोदर मिरचीचं वाटण पण घेतलेलं आहे त्यामुळे चटणी थोडीशीच आपल्याला टाकायची. मिरची पावडर घेतली मी आपली. कोथिंबीर भरपूर टाकायचे. मिरचीचं वाटलेलं वाटण टाकायचं आपल्याला. त्याच्यामध्ये मी ओवा चांगला हातावर चोळून टाकायचा आहे. सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपल्या थंड पाण्यानेच मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही किंवा एकदम पातळ पण ठेवायचं नाही आहे. पुरीला जसं आपण करतो तसंच ठेवायचं आहे, कारण पातळ वगैरे झालं ना तर तेल खूप पितं पुरी. त्याच्यामुळे आपल्याला थोडं पीठ घट्टच ठेवायचं आहे. मळल्यानंतर साधारण 5 मिनटं तुम्ही झाकून ठेवा, 5-10 मिनटं, आणि त्याच्यानंतर आपण पुऱ्या करायला घ्यायचे. आता माझं पीठ मळून झालं. साधारण 5 मिनटं मी झाकून ठेवलेलं. आता त्याला पुन्हा एकदा चांगलं मळून घेते, एकत्र करून घेते आणि आता आपण पुऱ्या करायला सुरुवात करूया. छोटे छोटे गोळे करून घ्या. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मोठीच आपल्या चपातीसारखी लाटी जरी करून घेतली आणि वाटीने वगैरे पाडल्यात तरीसुद्धा चालेल पुऱ्या. मी आपल्या मोठ्या मोठ्या पाहिजेत त्याच्यामुळे मी अशा लाटून घेते, मला लाटलेल्या आवडतात. मग सलग आपल्याला अशा 8-10 पुऱ्या तुम्ही लाटून घ्या आणि त्याच्यानंतर मग तळायला घ्या. एक साईडला तेल मी तापायला ठेवलं आहे. साधारण या जाडीच्या तुम्हाला ठेवायचे, एकदम पातळ करू नका आणि खूप जाड पण ठेवू नका. आणि ह्या पुऱ्या कशा आहेत, साधारण 8-10 दिवस खूप छान राहतात आणि चव तर एकदम अप्रतिम लागते. नक्की तुम्ही अशा प्रकारचे करून बघा. तर आता पुऱ्या माझ्या लाटून होत आले. तर तेल आता आपलं चांगलं व्यवस्थितपणे तापलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एक एक करून पुरी टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. नंतर व्यवस्थित जरा हे झालं की 2-2, 3-3 एकत्र टाकणार आहे मी पुऱ्या. आत्ता एकच टाकली अगोदर मी. छान एकदम टम्म फुगेल पुरी आता. तर बघू शकता तुम्ही पुरी कशी मस्त टम फुगली एकदम आणि खूप छान लागते पुरी ही. आता ह्याच्या पाठोपाठच आपण बाकीच्या पुऱ्या पण टाकून घेऊ.